नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय हिंद. आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले असे कोणते प्रश्न आहेत. तर ते काही सिलेक्टेड प्रश्नच आपण आज घेणार आहोत. त्याचबरोबर मागच्या लेक्चरमध्येही आपण पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न घेतले होते. तर आजचं हे आपलं त्याचं सेकंड लेक्चर आहे. आपल्याकडे बोर्डवरती असलेला प्रश्न आहे. तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर व उंची 24 सेंटीमीटर आहे, तर शंकूचे वक्र पृष्ठफळ किती? तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला एका शंकूची त्रिज्या दिली आहे आणि त्याची उंची दिलेली आहे, बरोबर आहे. तर शंकूचा आकार हा असतो ह्या पद्धतीने, बरोबर आहे. हा झाला शंकू. त्याची आपल्याला उंची दिलेली आहे, ती उंची इथपर्यंत आणि ही उंची आहे आपल्याकडे 24 सेंटीमीटर. तर त्याचबरोबर त्याची जी त्रिज्या आहे ती आहे 7 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे शंकूचे वक्र पृष्ठफळ किती. तर आपण बघणार आहोत शंकूचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी असलेला सूत्र, बरोबर आहे. तर शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे पाय गुणिले त्रिज्या गुणिले लांबी. पण इथे जी लांबी आहे ती आपल्याला पाहिजे तिरकस लांबी. तिरकस लांबी म्हणजे कोणती? ही वाली लांबी, बरोबर आहे. ही जी लांबी आहे ती आपल्याला दिलेली नाहीये. आपल्याला काय देऊन ठेवलेलं आहे? उंची दिलेली. तर आपल्याला सर्वात आधी काढावं लागेल तिरकस लांबी किती. तर तिरकस लांबी काढण्यासाठी तिरकस लांबी, तर आता आपण काय करणार आहोत? शंकूची तिरकस लांबी, बरोबर आहे. तर ती कशी काढणार? त्याचं सूत्र काय आहे? तिरकस लांबी इज इक्वल टू वर्गमुळामध्ये r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर. r स्क्वेअर म्हणजे त्रिज्येचा वर्ग अधिक लांबीचा म्हणजेच उंचीचा वर्ग, बरोबर आहे. r म्हणजे किती आहे? 7 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग आणि त्याचे येणारं वर्ग. तर 7 चा वर्ग किती येतो आपल्याकडे? 7 7 49, म्हणजे 7 चा वर्ग झाला 49 आणि 24 चा वर्ग किती येतो? म्हणजे 24 गुणिले 24, तर येतं 576. आता आपल्याला ह्या दोघांची करायची बेरीज. बेरीजला किती करूया? 576 अधिक 49, 6 चा 12, 13 14 15, 5 हाताला 1, 7 आणि 8, 8 आणि 4 12, 2 हाताला 1, 5 आणि 1 6, म्हणजे बेरीज झाली 625 आणि त्याचा आपल्याला हवंय वर्गमूळ. मग अशी कोणती संख्या आहे जिचा वर्ग 625 येतो? तर ती आहे 25, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मिळाली शंकूची तिरकस लांबी, बरोबर आहे. तर शंकूची तिरकस लांबी म्हणजे L आपल्याला मिळालं 25 सेंटीमीटर. आता आपण बघूया शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे पाय. पायाची किंमत किती आहे? 22/7. त्रिज्या आहे 7 सेंटीमीटर आणि आपल्याला शंकूची तिरकस लांबी मिळाली. किती मिळाली होती? 25 सेंटीमीटर. आता बघूया 7 आणि 7 झाले कॅन्सल, म्हणजे उरले किती? 22 गुणिले 25, म्हणजे हा दोघांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. तर कसं करणार आहे? 22 गुणिले 25 म्हणजे 25 गुणिले 50, हाताला 1, परत 25 गुणिले 50 आणि 5, हाताला 5, 25 गुणिले 50 आणि 5 किती येतं? 55, म्हणजे आपल्याला मिळालं शंकूचे वक्र पृष्ठफळ 550, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे बघा, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं होतं? त्रिज्या दिली होती 7 सेंटीमीटर आणि उंची दिली होती ही 24 सेंटीमीटर. पण जर शंकूचा वक्र पृष्ठफळ काढायचं असेल तर आपलं सूत्र काय आहे? पाय गुणिले त्रिज्या गुणिले लांबी. पण ती कोणती लांबी? तिरकस लांबी. तिरकस लांबी आपल्याला दिलेली नाहीये. मग ती काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे वर्गमुळामध्ये r चा वर्ग अधिक l चा वर्ग. l म्हणजे उंची झाली, बरोबर. r चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग. 7 चा वर्ग येतो 7 7 49 आणि 24 चा वर्ग येतो 576. ह्यांचं करायचं वर्गमूळ, आधी ह्यांची करायची बेरीज, ती आली 625. 625 चा वर्गमूळ किती येतं? 25, म्हणजे शंकूची तिरकस लांबी झाली 25, बरोबर आहे. आता आपण हे जे मिळालं शंकूची तिरकस लांबी ती आपण इथे खूप करूया L मध्ये, राईट आहे. म्हणजे कसं करणार? पायाची किंमत किती आहे? 22/6 गुणिले 7, कारण त्रिज्या गुणिले शंकूची तिरकस लांबी किती आली होती? 25 सेंटीमीटर. तिथे दिली, त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि मग आपल्याला तिचं उत्तर सोडवलं आणि आपल्याला उत्तर किती मिळालं? 550, बरोबर आहे. तर शंकूचा वक्र पृष्ठफळ किती? 550. आता आपण बघूया पुढचं उदाहरण. बरं, आता आपण बघूया त्याचा पुढचा प्रश्न. कोणता पुढचा प्रश्न आहे बघा? चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळामध्ये 2 आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आधी कर्ण म्हणजे काय आणि परिमिती म्हणजे काय हे समजून घेऊया. हा आहे आपला चौरस. ह्या चौरसामध्ये हा जो आहे तिरकस हा झाला कर्ण. ह्याला काय म्हणतात? कर्ण, बरोबर आहे. आणि परिमिती म्हणजे काय? तर ह्याला 4 बाजू आहेत, त्यांची बेरीज
म्हणजे काय झाली परिमिती. तर परिमितीला आपण असं म्हणू शकतो दिलेल्या आकृतीची जी बाह्य कडा आहे आणि त्याची टोटल म्हणजे आपण म्हणू शकतो परिमिती. तर चौरसाच्या 4 बाजू असतात हे तर सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या 4 बाजू समान असतात. आता त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलंय कर्ण आपल्याला दिलेला आहे त्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 आहे आणि आपल्याला विचारली आहे ह्या चौरसाची परिमिती किती म्हणजे ही टोटल जी आहे बाह्य कडा ही किती आहे हे आपल्याला विचारलं बरोबर आहे. तर त्यासाठी सर्वात आधी काय पाहिजे आपल्याला जर परिमिती काढायची असेल तर आपल्याला महत्त्वाचं आहे की बाजूचं माप किती का बाजूची लांबी किती ही जी बाजू आहे ते किती सेंटीमीटर आहे हे आपल्याला काढावं लागेल. म्हणजे बघा आपल्याला दिलेला चौरसाचा कर्ण म्हणजे आपण आधी सूत्र वापरणार आहे चौरसाचा कर्ण म्हणजे बाजू गुणिले वर्गमुळात 2 हे चौरसाच्या कर्णाचं सूत्र आहे. मग चौरसाचा कर्ण आपल्याला किती दिलेला आहे 12 वर्गमुळात 2 बरोबर आहे. बाजू आपल्याला माहित नाहीये म्हणून लिहून घ्या बाजू गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 इथे गुणाकारामध्ये म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे आलं तर ते काय होणार आहे भागाकार होणार आहे. म्हणून 12 वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2 इज इक्वल टू काय झालं बाजू बरोबर आहे. वर्गमुळात 2 झाले कॅन्सल म्हणजे आपल्याला मिळालं बाजू किती आहे 4. आपल्याला हे समजलं की एका चौरसाची जी एक बाजू आहे ती किती सेंटीमीटर आहे 12 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला काढायचं चौरसाची परिमिती. तर चौरसाची परिमिती काढण्यासाठी कोणतं सूत्र आहे चौरसाची परिमिती म्हणजे इज इक्वल टू बाजू गुणिले किती 4. तर चौरसाला किती बाजू असतात 4 बाजू असतात. मग एका बाजू किती सेंटीमीटरची आहे 12 सेंटीमीटर आहे गुणिले 4 करायचं आहे तर 5 48 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 48. तर चौरसाची परिमिती किती 48 बरोबर आहे. आलं लक्षात ठीक आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. तर आता आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे बघा एक काम 5 दिवसांमध्ये पूर्ण करतो तर बी तेच काम 8 दिवसांमध्ये पूर्ण करतो. दोघांना मिळून 9100 रुपये मजुरी मिळाली तर बीचा मजुरीतील हिस्सा किती. म्हणजे आपल्याला काय काय दिलं प्रश्नामध्ये एने एक काम जर पूर्ण केलं तर ते 5 दिवसांमध्ये पूर्ण केलं पण बीला तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात 8 दिवस लागतात. म्हणजे ए साठी 5 दिवसांमध्ये काम पूर्ण होतं तर बी साठी 8 दिवसांमध्ये होतं. आपल्याला काढायची बीची मजुरी आणि दोघांची मिळून मजुरी किती आहे दोघांची मिळून मजुरी आहे 9100 म्हणजे ए आणि बी दोघांना मिळून किती मजुरी दिली 9100 रुपयाची मजुरी दिली. आता हे प्रश्न सोडवताना ह्याच्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे शॉर्ट पद्धत आहे ती तुम्हाला लक्षातच ठेवायची बरोबर आहे की नाही. काय पद्धत आहे बघा फॉर्म्युला काय दिलाय सूत्र काय दिले विरुद्ध मजुराचे दिवस. आता आपल्याला इथे कोणाची मजुरी विचारली आहे बी ची मजुरी विचारली बरोबर आहे की नाही. जर बी ची मजुरी विचारलेली आहे तर बी किती दिवसात काम पूर्ण करतो 8 दिवसांमध्ये. तर बी साठी विरुद्ध मजूर कोणता आहे ए. मग ए ने हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण केलं 5 दिवसांमध्ये. म्हणजे ज्या मजुराची आपल्याला मजुरी विचारली आहे त्याच्या विरुद्ध मजुराचे आपल्याला घ्यायचे दिवस बरोबर आहे. म्हणजे वरती काय आलं विरुद्ध मजुराचे दिवस भागिले एकूण दिवस म्हणजे दोघांना मिळून लागणारे दिवस गुणिले एकूण मजुरी बरोबर आहे. आता आपल्याला विचारले बी ची मजुरी. मग बी ची मजुरी करताना आपल्याला घ्यायचे ए या मजुराने काम करताना त्याला किती दिवस लागले तर एला किती दिवस लागले सांगा बघू. एला लागले 5 दिवस म्हणून 5 एकूण दिवस म्हणजे 5 अधिक 8 गुणिले एकूण मजुरी म्हणजे 9100 बरोबर आहे. आता आपण बघूया छेदाची बेरीज अंशामध्ये 5 8 अधिक 5 8 9 10 11 12 13 म्हणजे इथे किती आले 13 आणि 9100 13 26 असं करता करता 23 साठी 91 येतं म्हणजे इथे झाले परत 2 शून्य म्हणजे 5 गुणिले 700 म्हणजे 7×5 = 35 म्हणजे उत्तर किती आलं 3500 रुपये. म्हणजे बी मजुराला किती मजुरी मिळणार आहे 9100 मधून 3500 आलं लक्षात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आपल्याला 2 मजुरांची नावं दिलेली आहेत. त्या 2 मजुरांनी एक काम पूर्ण करण्यासाठी त्यांना लागणारे दिवस दिले आणि एकूण मजुरी विचारली. आपल्याला ज्या मजुराची मजुरी विचारली आहे त्याच्या विरुद्ध मजुराचे दिवस अंशामध्ये एकूण दिवस घ्यायचे छेदामध्ये आणि गुणिले घ्यायचे एकूण मजुरी. हे सूत्र आपण ह्या पर्णाच्या पद्धतीत ह्या प्रकारच्या प्रश्नांसाठी वापरू शकतो बरोबर आहे. बघा जर ऍक्च्युली काय की तुमच्याकडे पेपर सॉल्व्ह करताना फार कमीत कमी वेळ असणार आहे. कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायची असतील तर तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र त्याचे असलेल्या ट्रिक ह्या लक्षातच ठेवायला लागणार किंवा पाठच कराव्या लागतात.
बरोबर आहे. तर त्या प्रकारे ह्या प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्हाला काय सूत्र लक्षात ठेवायचं आहे, विरुद्ध मजुराचे दिवस भागिले एकूण एकूण दिवस, म्हणजे एकूण किती दिवसांमध्ये दिवस लागले दोघांचे मिळून गुणिले एकूण मजुरी. हे जर केलं तर तुम्हाला मिळेल बी ला किती मजुरी मिळाली, 3500 रुपयांची मजुरी मिळाली. बरोबर आहे. तर आता आपण बघूया एक पुढचा प्रश्न. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. काय आहे पुढचा प्रश्न, एका पुस्तकाची व पेन्सिलची एकत्रित किंमत, म्हणजे दोघांची मिळून एकत्रित किंमत 101 रुपये आहे. पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा 100 रुपयाने जास्त आहे. म्हणजे याच्यामधला भाग कोणता आहे, पुस्तके महाग आहे, कारण पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा 100 रुपयाने जास्त आहे. बरोबर आहे. तर महाग आहे पुस्तक आणि स्वस्त आहे पेन्सिल. तर पेन्सिलची किंमत किती, आपल्याला हा विचारलेला प्रश्न. बरोबर आहे की नाही. आता बघा आपल्याकडे अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी असलेली दोन सूत्र. एक, आपल्याला जर महाग वस्तूची किंमत विचारली असेल तर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2, आणि जर आपल्याला स्वस्त वस्तूची किंमत विचारली असेल तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2. बरोबर आहे. काय सांगितलं मी, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला दोन वस्तू दिल्या आहेत, दोन्ही वस्तूंची एकत्रित किंमत दिली आहे. दोघांपैकी एक स्वस्त आहे आणि एक महाग आहे, आणि दोघांपैकी एका वस्तूची किंमत विचारली. अशा वेळेला आधी हे बघा की तुम्हाला कोणत्या वस्तूची किंमत विचारली आहे, महाग असलेल्या किंवा स्वस्त असलेल्या. जर महाग असलेल्या वस्तूची किंमत विचारली असेल तर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2, आणि जर स्वस्त वस्तूची किंमत विचारली असेल तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2. आता आपण बघूया की आपल्याकडे आहे एक पुस्तक आणि एक पेन्सिल. त्याच्यामध्ये महाग काय आहे, पुस्तक, आणि स्वस्त काय आहे, पेन्सिल. आपल्याला विचारले कशाची किंमत, पेन्सिलची किंमत विचारली. बरोबर आहे. तर पेन्सिलची किंमत किती, म्हणजे स्वस्त वस्तूची किंमत विचारली. म्हणजे आपण आता कोणतं सूत्र वापरणार आहे, सेकंड भाग, दुसरं सूत्र वापरणार आहे. काय सूत्र आहे आपलं, दिलेल्या संख्येची वजाबाकी भागिले 2. आता दिलेल्या संख्या म्हणजे 2 आहेत, 100 आणि 101. म्हणजे दिलेल्या संख्येची वजाबाकी म्हणजे 101 वजा 100 भागिले 2. 101 वजा 100 म्हणजे 1 भागिले 2 म्हणजे 0.5. बरोबर ना. मग 0.5 आली, कशाची किंमत झाली, पेन्सिलची किंमत झाली. म्हणजे एका पेन्सिलची किंमत ही किती आहे, 0.5. बरोबर आहे, आलं लक्षात. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपले हे दोन्ही सूत्र लक्षात ठेवायचे आहे. महाग वस्तूची किंमत विचारली तर पहिलं सूत्र वापरू शकतो, आणि जर आपल्याला स्वस्त वस्तूची किंमत विचारली तर आपण सेकंड सूत्र वापरू शकतो. बरोबर आहे. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. हा आहे आपला 5वा प्रश्न. एका कोणाचे माप त्याच्या कोटीकोणाच्या मापाच्या 4 पट आहे. बरोबर आहे. एक कोण आहे, त्याचं माप त्याच्याच कोटीकोणाच्या मापाच्या 4 पट आहे. म्हणजे कोटीकोण जो आहे त्याच्या 4 पट आहे आपला मूळ कोण, त्याला आपण म्हणू शकतो मूळ कोण. तर कोटीकोणाचे माप किती हे आपल्याला विचारले. असंही विचारू शकतात की एका कोणाचे माप त्याच्या कोटीकोणाच्या मापाच्या 4 पट आहे, तर मूळ कोणाचे माप किती. म्हणजे आपल्याकडे ह्या प्रश्नामध्ये किती कोण आहेत, एक मूळ कोण आणि एक कोटीकोण. ह्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे कोटीकोणाचे माप किती. बरोबर आहे. तर आपल्याला असंही विचारू शकतात की मूळ कोणाचं माप किती. त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे. बघा सूत्र काय आहे, मूळ कोण अधिक कोटीकोण यांची बेरीज किती असते, 90 अंश. किती बेरीज असते याची, 90 अंश. आता आपण एझ्युम करूया, म्हणजे समजूया की हा दोघांमधला लहान कोण कोणता आहे, कोटीकोण लहान आहेत, कारण कोटीकोणाच्या 4 पट मूळ कोण. म्हणजे काय, मूळ कोण मोठा झाला तर छोट्या कोणाला म्हणजे कोटीकोण जो आहे त्याला आपण समजूया x. तर हा जो मूळ कोण झाला तो काय होणार आहे, बरोबर आहे. कोटीकोण काय आपला हा x आहे, तर मूळ कोण हा त्याच्या 4 पट आहे. म्हणजे काय, कोटीकोणाच्या 4 पट आहे, म्हणजे किती झाला हा 4. म्हणजे जर मूळ कोण अधिक कोटीकोण इज इक्वल टू 90 अंश. मग मूळ कोण किती आहे, 4x आहे, तर कोटीकोण किती आहे, x आहे. बरोबर आहे. आणि हे दोन्ही मिळून किती आहे, 90 अंश. बरोबर की नाही. आता आपण बघूया 4 आणि इथे काहीच नसतं, म्हणजे काय असतं, 1. 4 अधिक 1 किती झाले, 5x इज इक्वल टू 90 अंश. म्हणजे x इज इक्वल टू 90 भागिले 5. बरोबर आहे. 90 भागिले 5 करायचं तर किती येणार आहे, 5 1 5, 5 2 10, डायरेक्ट 10 येतं. म्हणजेच काय करणार आपण, 5 1 5. आता किती आला, इथे राहिले किती, 5 1 5 ना, 6 7 8 आणि 9 गुणिले किती 4, 5 8 40. म्हणजे आपल्याकडे x आपण कोणाला मांडलं होतं, कोटीकोणाला. म्हणजे आपल्या कोटीकोणाचं माप किती झालं, तर 18 अंश. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला मूळ कोणाचं माप विचारलं असेल तर मूळ कोण हा कोटीकोणाचा चौपट आहे, म्हणजे 4x आहे. म्हणून 4 गुणिले 18 म्हणजे 18 चौकोन 72 अंश.
अंश. आले लक्षात? तर ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की मूळ कोन आणि कोटी कोन ह्यांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते. जर हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हे सहज सॉल्व्ह करू शकता, सोडवू शकता. बरोबर आहे? आले लक्षात मी काय सांगितलं ते? बघा परत एकदा एक्सप्लेन करते, परत एकदा समजावून सांगते. काय सांगितलं? एका कोणाचे माप हे कोटी कोणाच्या मापाच्या 4 पट आहे. म्हणजे कोणता तरी एक कोण आहे तो 4 पट आहे कोटी कोणापेक्षा. जर कोटी कोणाला आपण एक्स अझ्युम केलं, बरोबर ना, कोटी कोणाला आपण एक्स समजलं तर कोटी कोणाच्या 4 पट हा मूळ कोण आहे. म्हणून कोटी कोण एक्स आहे तर मूळ कोण किती आहे? 4x आहे. आणि ह्या दोघांच्या मापांची बेरीज म्हणजे किती असते? 90. म्हणजे मूळ कोण जर 4x झाला, कोटी कोण जर x आहे तर आहे इज इक्वल टू किती आला? 90 अंश. मग 4 आणि 5 आणि ह्या उत्तराला जर पुढे सोडवत गेलं तर आपल्याला x ची किंमत मिळते. x ची किंमत म्हणजे कोटी कोण आणि 4x केलं तर आपल्याला मिळणार आहे मूळ कोण. बरोबर आहे? ठीक आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. काय आहे आपला पुढचा प्रश्न? विशाल वर्तुळखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30 ने जास्त आहे. बरोबर आहे? म्हणजे जो विशाल वर्तुळखंड आहे त्याचं माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा पण 30 ने जास्त आहे. म्हणजे जो लघु वर्तुळखंड आहे त्याची दुप्पट त्याच्यात अधिक 30 केलं की तो असणार आहे आपला विशाल वर्तुळखंड. ठीक आहे. बरं, परत काय सांगेल तर लघु वर्तुळखंडाचे माप किती? आधी हे शोधा की 2 खंड आहेत, एक विशाल वर्तुळखंड, दुसरा लघु वर्तुळखंड. ह्यांच्यामधला सगळ्यात लहान कोणता? बरोबर ना? विशाल वर्तुळखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापापेक्षा दुपटीने जास्त आहे. म्हणजे लहान कोणता आहे सांगा? लघु वर्तुळखंड लहान आहे. म्हणून आपण समजूया लघु वर्तुळखंड इज इक्वल टू एक्स. त्याला आपण काय समजूया? एक्स समजूया. मग विशाल वर्तुळखंड इज इक्वल टू लघु वर्तुळखंडापेक्षा विशाल वर्तुळखंड त्याच्या दुप्पट आहे. म्हणून आले 2x. त्याच्यामध्येही 30 अंशांनी जास्त आहे. अधिक किती केले? 30 अंश. बरोबर आहे? आता परत एकदा आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. काय सूत्र आहे आपलं? विशाल वर्तुळखंड अधिक लघु वर्तुळखंड ह्यांच्या दोघांची बेरीज असते 360 अंश. किती असते दोघांची बेरीज? 360 अंश असते. आता आपला विशाल वर्तुळखंड किती होता? 2x अधिक 30 अंश प्लस लघु वर्तुळखंड किती होता? फक्त x आणि ह्यांची बेरीज येते 360 अंश. बरोबर आहे? आता बेरीज करताना ज्या ठिकाणी x आहेत ह्या दोघांची एकदम बेरीज होते. एक्सच्या समोर काहीच नाहीये म्हणजे काय आहे? 1 आहे. म्हणजे 2x अधिक 1x किती झाले? 3x अधिक 30 अंश इज इक्वल टू 360 अंश. बरोबर आहे? जिथे आपल्याला x असतं त्याला आपण वेगळं ठेवतो आणि बाकीचे जे सिंगल नंबर आहेत त्यांना आपण इज इक्वल टूच्या म्हणजे बरोबर चिन्हाच्या अपोजिट साईडला घेऊन जातो. म्हणजे हा जो 30 अंश आहे जो इथे प्लस आहे ते अपोजिट इक्वल टूच्या अपोजिट साईडला गेल्यावर काय होणार आहे? मायनस. बेरजेची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. म्हणजे 30x इज इक्वल टू 360 अंश वजा 30 अंश. बरोबर आहे? म्हणजे 3x इज इक्वल टू 330 अंश. म्हणून x इज इक्वल टू 330 अंश भागिले 3. का भागिले 3? इथे 3x आहे म्हणजे 3 गुणाकार करतं इज इक्वल टूच्या अपोजिट साईडला गेलं की त्यामुळे त्याचा भागाकार होणार आहे. म्हणून x इज इक्वल टू 3 एके 3 आणि 110 अंश. आणि x म्हणजे काय होतं सांगा बघू? लघु वर्तुळखंड इज इक्वल टू 110 अंश. बरोबर आहे? आले लक्षात? ठीक आहे. बरोबर. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? सूत्र माहिती पाहिजे. विशाल वर्तुळखंड अधिक लघु वर्तुळखंड ह्यांची जी बेरीज आहे ह्याच्या मापांची बेरीज ही नेहमी 360 अंश असते. हा पहिला नियम. दुसरा काय? ह्याच्यामधला लहान जो आहे त्याला x समजायचं. तेथे लघु वर्तुळखंड लहान आहे म्हणून त्याला लिहिलं x. लघु वर्तुळखंडाच्या विशाल वर्तुळखंड हा लघु वर्तुळखंडाच्या दुपटीपेक्षा पण 30 ने जास्त आहे. दुप्पट आहे म्हणून लिहिलं 2x आणि त्याच्यापेक्षा म्हणजे 30 अंशांनी जास्त आहे म्हणून लिहिलं 30 अंश. बरोबर आहे? म्हणजे विशाल वर्तुळखंड हा 2x अधिक 30 अंश आहे आणि लघु वर्तुळखंड हा फक्त x आहे. एक्सच्या समोर नेहमीच काही नसेल म्हणजे किती असतो? 1 असतो. इज इक्वल टू 360. बरोबर आहे? माझं जर आपण त्याला सोडवलं तर 2 आणि 3x झालं प्लस 30 अंश इज इक्वल टू 360 अंश झालं आणि ह्या वेळेला पुढे सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे. ते कोणाचं उत्तर असणार आहे? लघु वर्तुळखंड. तेच जर तुम्हाला विशाल वर्तुळखंड विचारलं तर विशाल वर्तुळखंडाची ह्याच्यामध्ये x ची किंमत टाका आणि उत्तर सॉल्व्ह करा. म्हणजे कसं करणार आहे बघा. हा विशाल वर्तुळखंड जर विचारलं तर विशाल वर्तुळखंड किती आहे? 2x अधिक
इथे 120 मध्ये आपल्याला किती आली होती 110 अंश म्हणून 110 लिहिले 110 अंश अधिक 30 अंश 110 गुणिले 2 येतं 200 बे के बे आणि बे के बे अधिक 30 आलं म्हणजे किती आलं 250 अंश 3 4 5 बरोबर आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता 360 मधून 110 वजा करा तुम्हाला मिळेल विशाल वर्तुळखंडाचं उत्तर. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 7. काय दिलंय बघा. एका शेतात काही प्राणी असून 20 गायी 15 शेळ्या आणि इतर कोंबड्या आहेत. म्हणजे एका शेतामध्ये आपल्याकडे 20 गायी आहेत म्हणून किती लिहून घेतलं गायी किती आहे 20 आहे शेळ्या किती आहे 15 आहेत आणि कोंबड्या आहेत पण कोंबड्यांची संख्या दिलेली नाही. ठीक आहे. इतर कोंबड्या आहेत त्यांच्या पायांची एकूण संख्या ही एकूण डोक्यांच्या संख्येपेक्षा 114 ने जास्त आहे तर कोंबड्या किती. म्हणजे आपल्याला काय विचारलंय आपल्या शेतामध्ये एकूण कोंबड्या किती हा पहिला आपल्याला प्रश्न विचारला. पण 114 काय दिलंय तर पायांची संख्या वजा डोक्यांची संख्या आणि ह्यांचा फरक किती आपल्याकडे 114 म्हणजे एकूण पायांची संख्या. आपण असं म्हणू शकतो की एकूण पायांची संख्या वजा एकूण डोक्यांची संख्या ही किती आहे 114. म्हणजे आधी आपल्याला बघायला लागेल आपल्याकडे असलेले जे प्राणी आहेत त्यांच्या पायांची संख्या किती आणि त्यांच्या डोक्यांची संख्येतला जो फरक आहे तो म्हणजे 114. ठीक आहे. बरं आता बघा हे लक्ष द्या आपल्याकडे गायी आहेत शेळ्या आहेत आणि कोण आहेत कोंबड्या आहेत. बरोबर आहे. आपण बघितलं त्यांना किती डोके असतात प्रत्येकाला किती डोके असतात. गायीला डोकं 1 शेळीला 1 आणि कोंबड्यांना किती डोके आहेत 1. बरोबर आहे. पण त्यांच्या पायांची संख्या किती तर पाय किती आहे त्यांना गायीला 4 शेळीला 4 आणि कोंबड्याला किती पाय 2. बरोबर आहे. त्यांनी आपल्याला इथे ह्या दोघांमधला फरक दिला म्हणून आपण त्यांची करणार आहोत वजाबाकी. म्हणजे वजाबाकी केलं काय आहे 4 वजा 1 किती येणार आपल्याला 3. ही वजाबाकी परत 3 आणि ह्यांची वजाबाकी किती येते 1. आली वजाबाकी आलं लक्षात. ठीक आहे. आता हे बघूया आपल्याकडे गायी किती आहे 20 आहे. गायी किती आहे 20 आहे. शेळ्या किती आहेत सांगा बघू 14 आपल्या सॉरी किती झाल्या शेळ्या किती आहेत आपल्याकडे 15 शेळ्या सॉरी आपल्याकडे शेळ्या किती आहेत 15 आहे आणि कोंबड्यांची संख्या आपल्याला माहीत नाही. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की ह्या दोघांचा जो फरक आहे पायांची आणि डोक्यांच्या संख्येचा फरक एका मागे कितीचा होता 3चा होता. असं किती गायी आहे 20 गायी. बरोबर आहे. म्हणजे 20 गुणिले 3 तर उत्तर किती आलं 60. बरोबर. ह्या दोघांचा आपण काय केला गुणाकार 20 गुणिले 3 किती उत्तर आलं 60. मग 15 क्लिक किती आलं आपल्याला 45 आणि इथे आपल्याला काहीच माहित नाहीये आपल्याला एक्सेल जून करूया म्हणजे 1 गुणिले 1 किती आलं 1. बघा त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय प्रत्येक प्राण्याच्या पायांच्या आणि डोक्यांच्या संख्येमधला फरक. म्हणून आपण एकासाठी घेतलं एक गाय आहे त्याचे 4 पाय असतात 1 डोकं असतं म्हणून 4 पायातून 1 डोकं वजा केलं तर किती होतं 3. म्हणजे ह्याच्यातल्या एका गायीमधला पायांच्या आणि डोक्यांच्या संख्येचा फरक किती येतो 3चा. अशा आपल्याकडे 20 गायी आहेत म्हणून 20 गुणिले 3 केलं म्हणजे किती आलं 60. बरोबर आहे. असं शेळ्यांबरोबर 4 वजा 1 किती आलं 3 आलं. इथे आपण काय केली होती वजाबाकी केली. बरोबर आहे की नाही. आणि मग ह्या झाला फरक कितीचा आला 3चा आला आणि मग ह्यांची काय केलं आपण गुणाकार केला 15 ते 45 असं आपल्याला उत्तर आलं. म्हणजे ह्या दोघांचा गाई आणि शेळ्यांचा आपल्याला फरक मिळालेला आहे. कितीचा फरक आहे बघा 60 आहे गायींचा शेळ्यांचं किती 45 आणि कोंबड्यांचा माहित नाही किती एक्स कसं आलं एक्स गुणिले 1 किती येतं x येतं आणि ह्यांचा फरक आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेला आहे 114. किती फरक आहे ह्यांचा 114. एक्सला थोडं बाजूला ठेवा. आता काय करणार आहे ह्या दोघांची बेरीज कशी करणार आहे 60 अधिक 45 5 चे 5 6 4 किती आले 10 म्हणजे 105 अधिक x इक्वल टू 114. एक्सला बाजूला ठेवा. इथे 105 चा अधिक चिन्ह आहे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे इक्वल टू बरोबर चिन्हाच्या तिकडे गेलं तर काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. म्हणून 114 वजा 105 म्हणून x इक्वल टू आता आपण वजाबाकी करूया 114 वजा 105. बरोबर किती येते 114 वजा 105 4 5 नाही जात म्हणून किती घेतले वरती 14 14 वजा 5 मोजा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 इथे झाले 9 इथे झाला 0 तर 0 इथे 0 म्हणजे आपल्याला x म्हणजे काय मिळालं 9 आणि x म्हणजे काय होती आपली कोंबड्यांची संख्या. इथे आपण x मानलं होतं की नाही. म्हणजे आपल्याकडे असलेल्या कोंबड्यांची जी संख्या आहे किती कोंबड्या आपल्याकडे 9 कोंबड्या आहेत. आले लक्षात मी काय सांगितलं ते बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आपला पुढचा प्रश्न बघा 3 संख्यांची बेरीज 48 आहे. 3 संख्येची बेरीज किती आहे 48. ठीक आहे.
तीन संख्यांची बेरीज नाही तर त्या संख्यांची सरासरी, आणि इथे बेरीज नाही, तीन संख्यांची सरासरी 48, तीन संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिलीपेक्षा 8 ने मोठी आहे तर तिसरी पेक्षा 14 ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती? सगळ्यात आधी सरासरी म्हणजे काय? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले किती संख्यांची सरासरी दिली आहे? तीन संख्यांची ना, म्हणून भागिले किती येणार आहे? 3. म्हणजे सूत्र काय येतं? एकूण बेरीज भागिले 3 आणि उत्तर किती आले? 48. म्हणजे एकूण संख्यांची बेरीज इज इक्वल टू 48 गुणिले 3. इथे 3 काय करतात? भागाकार. इज इक्वल टू म्हणजे बरोबर चिन्हाच्या अपोजिटला गेल्यावर काय होणार आहे? गुणाकार होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता हा दोघांचा करायचा आपला गुणाकार. गुणाकार म्हणजे बघूया 48 गुणिले 3. 8 × 24 4 2 4 × 12 12 13 आणि 13 14 13 आणि किती झाले? 14. त्यातील 12 13 14 म्हणजे किती आलं उत्तर? 144. आणि हे काय झाली? आपली तीन संख्यांची एकूण काय झाली? बेरीज झाली. आता त्या तीन संख्या कोणत्या? पहिली वाली संख्या कोणती आहे सांगा बघू. पहिल्या वाल्या संख्येला समजूया x. बरोबर आहे. तर दुसरी संख्या कोणती येणार आहे? दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 8 ने जास्त आहे. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये 8 अधिक केले तर आपल्याला दुसरी संख्या मिळणार. पण हीच दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. म्हणजे तिसरी संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 14 ने मोठी आहे. बरोबर आहे. बघा परत सांगते. पहिल्या संख्येला समजलं x. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने जास्त आहे. मग पहिल्या संख्येमध्ये 8 अधिक केले की मिळाली दुसरी संख्या. पण ही दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. म्हणजेच तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 14 ने मोठी आहे. बरोबर आहे. मग दुसरी संख्या काय आहे? x अधिक 8 आणि ही 14 ने मोठी आहे. आणि ह्या तीन संख्यांची बेरीज किती येते? 144. म्हणून x बघा हा x अधिक x हे x अधिक पहिली संख्या अधिक दुसरी संख्या म्हणजे x अधिक 8 अधिक तिसरी संख्या x अधिक 8 अधिक 14 इज इक्वल टू किती आले? 144. x ला बाजूला ठेवा. अधिकाऱ्या नंबरची टोटल संख्यांची टोटल करा. 8 आणि 8 किती होतात? 16. 16 आणि 14 14 आणि 28. बघा काय सांगितलं? 16 अधिक 14 बरोबर 6 7 8 9 10 शून्य हात चालले म्हणजे किती झाले? 30. म्हणजे संख्या किती झाल्या? 30. आणि x किती आहेत बघा? 1 2 आणि 3 म्हणजे किती झाले? 3x इज इक्वल टू 144. बरोबर आहे. x ला इथे ठेवा आणि नंबरला घेऊन जा अपोजिट साईडला. म्हणजे 3x 144 वजा 30. जर आपण 144 वजा 30 केलं तर आपल्याला किती येणार आहे बघा? 4 चे 4 4 2 3 गेलं 1 म्हणजे किती आले? 1 म्हणजे 3x इज इक्वल टू 100 किती आले? 14. आता काय करणार आहे? x म्हणजे 114 भागिले 3. ठीक आहे. इथे करूया 114 भागिले 3. 114 भागिले 3 3 3 3 3 6 3 3 9 9 नंतर उरले किती? 9 10 आणि 11 उरले किती? 2. आता त्याला पैसे 15 3 6 18 3 7 21 3 8 24 म्हणजे 8 24 म्हणजे उत्तर किती आलं? 38. म्हणजे आपल्याला मिळाली x म्हणजे किती झाली? 38. म्हणजे पहिली संख्या आपली किती झाली? 38. बरोबर आहे. दुसरी संख्या कशी आहे? तर दुसरी संख्या पहिल्या संख्यापेक्षा 8 ने जास्त आहे. म्हणून 38 अधिक 8 बरोबर आहे. आणि 16 झाले किती आले? 4 दुसरं किती आलं? 46. आणि तिसरी संख्या काय आहे? तिसऱ्या संख्याचं इक्वेशन बघा बघू. x अधिक 8 अधिक किती येतंय? 14. हे बघा इथे x अधिक 8 अधिक 14 म्हणजे x किती आपलं? x किती आल्या? 38 आलं होतं. अधिक 8 अधिक 14 म्हणजे करायचे आपल्या बेरीज. 8 आणि 8 16 झाले होते. 6 4 46 अधिक 14 करायचे. 6 4 आले किती? 10. 4 1 4 1 5 1 6 म्हणजे किती आली तिसरी संख्या? 60. म्हणजे आपली पहिली संख्या 38 आहे. बरोबर आहे. दुसरी संख्या 46 आहे आणि तिसरी संख्या किती आहे आपली? 60 आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आले लक्षात? आता आपण बघूया पुढचं उदाहरण. चला पुढचा प्रश्न लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 9. 3 नळ A, B व C एक टाकी 36 मिनिटांमध्ये भरतात. एक टाकी 36 मिनिटात भरतात. 12 मिनिटांनंतर C नळ बंद केला. 12 मिनिटांनंतर C नळ बंद केला तर A व B नळ ती टाकी 48 मिनिटात भरतात.
ती टाकी 48 मिनिटात भरतात, तर एकटा सी ती टाकी किती वेळात भरेल? तर एकटा सी ती टाकी किती वेळात भरेल? बरोबर आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय काय सांगितलेलं आहे? 3 नळ आहेत आपल्याकडे, ए, बी आणि सी. त्यांना एक टाकी भरण्यासाठी 36 मिनिटं लागतात. पण 12 मिनिटांनंतर आपण सी हा नळ बंद केला, बरोबर आहे. 12 मिनिटांनंतर सी बंद केला. आता आपल्याकडे किती नळ चालू आहेत? फक्त ए आणि बी. तर त्यांना तीच टाकी भरायला 48 मिनिटं लागतात. तर एकटा सी जर चालू ठेवला नळ, तर त्याला ती टाकी किती वेळ लागेल पूर्ण भरायला? हा आपला प्रश्न आहे, ठीक आहे. याचं सूत्र मी लिहून घेते आणि मग आपण पुढे प्रश्न बघूया. आपण प्रश्न बघितलेला आहे. आपल्याकडे 3 नळ आहेत. 3 नळांना जर टाकी भरायची असेल तर आपल्याला 36 मिनिटं लागतात. पण जर 12 मिनिटांनी आपण सी हा नळ बंद केला तर किती मिनिटं लागतात? 48 मिनिटं लागतात. तर फक्त सी नळ चालू ठेवला तर टाकी भरायला किती वेळ लागेल? बरोबर आहे. जर आपण पूर्ण गणिताच्या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं म्हटलं तर आपल्याला खूप वेळ लागू शकतो. म्हणून परत एकदा अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये हे पोलीस भरतीला येणारं उदाहरण 100% येणार म्हणजे येणार, बरोबर. अशा प्रकारची उदाहरणं येतातच येतात, बरोबर आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आपण काय वापरणार आहोत? सूत्र वापरणार आहोत. काय सूत्र आहे बघा आपल्याकडे? मोठ्या संख्येचा गुणाकार. अंशामध्ये काय दिलेलं आहे? मोठ्या संख्येचा गुणाकार भागिले मोठ्या संख्येची वजाबाकी अधिक लहान संख्या. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याकडे कोणकोणत्या संख्या आहेत बघा. एक 48 आहे, एक 36 आहे आणि किती आहे? 12. त्यातल्या 2 मोठ्या संख्या म्हणजे किती? 48 आणि 36. त्यांचा काय करायचा? गुणाकार. म्हणजे 48 गुणिले 36. नंतर काय सांगितलंय? मोठ्या संख्येची वजाबाकी म्हणजे 48 वजा 36 आणि मग अधिक लहान संख्या म्हणजे किती आहे? 12. बस त्याला सोडवलं की तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल की जर फक्त सी नळ चालू ठेवला तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल. बरं, आता लक्ष द्या. आणि आपल्याकडे 48 गुणिले किती? 36. तर आपण 48 गुणिले 36 कसं करणार आहे बघा. हा 48 गुणिले 36. साई 47, साई 8 किती आले? 48, बरोबर ना. साई 8 किती आले? 48 म्हणजे 8 आणि 4. साई 24, 24 आणि 4 किती आले? 28, बरोबर आहे. 0, 8, 24 आणि 2, 4, 12, 13, 14. त्यांची टोटल करूया. 8 आणि 2 किती होतात? 8, 9, 10, 11, 8 आणि 4 किती होतात? 12. हा चाला आहे 4, 5, 6 आणि 7 आणि इथे 1. त्याच्यावरती उत्तर किती आलं? 1000 किती येत आहे बघा? 1728. आणि जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन मोठं वाटतं म्हणजे याची उदाहरणं हिचं जे गणिताचं कॅल्क्युलेशन तर मोठं आहे, मला असंच ठेवा. म्हणजे किती? 48 गुणिले 36. आधी आपण सोडवून घेऊया छेद. छेदामध्ये काय सांगितलेलं आहे? 48 वजा 36. अरे आपण 36 आता आपण सांगितले 2, 4 दिलेला 1 किती आले? 12. 12 अधिक 12, बरोबर आहे. म्हणजेच परत 48 गुणिले 36 भागिले 12 12 किती होतात? 24. आता आपण 2 शॉर्ट करू शकतो, बरोबर आहे की नाही? 2 शॉर्ट करायचं किती होणार? किंवा 24 टेबलमध्ये किती येणार आहे? 24 की 24, 24 दोन्ही किती होतात? 48. म्हणजे आपण काय करू शकतो? परत 36 गुणिले 2. तर या 6 दोन्ही किती आले? 12. चालेल 3 गुणिले 6 आणि किती आले? 7. म्हणजे सी जर नळ चालू ठेवला तर ती टाकी भरायला किती मिनिटं लागतील? आपल्याला 72 मिनिटं लागतील. आलं लक्षात मी काय सांगितलं ते? बरोबर आहे. आपल्याकडे 3 नळ होते. 3 नळ एक टाकी पूर्ण करण्यासाठी 48 मिनिटं लागतात. एक जर बंद 36 मिनिटं लागतात. एक नळ जर बंद केला 12 मिनिटांनी तर त्याला 48 मिनिटं लागतात. आलं लक्षात? अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये आता त्यांनी काय विचारले? सगळे नळ बंद केले फक्त सी चालू ठेवला तर किती वेळ लागेल ते त्यांनी आपल्याला विचारले. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय सूत्र वापरलं? मोठ्या संख्येचा गुणाकार भागिले काय केलं? मोठ्या संख्येची वजाबाकी अधिक लहान संख्या. हे सूत्र वापरून आपण ह्याचं उत्तर लवकरात लवकर आणि कमीत कमी वेळामध्ये काढू शकतो. आले लक्षात? ठीक. आता आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. घेऊन घ्या पुढचा प्रश्न. महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये अगदी 100% विचारले जाणारा हा प्रश्न आहे. ठीक आहे, घ्या घेऊन. क्वेश्चन नंबर 10. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 836 रुपये आहे व 836 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती? बरं, आता बघूया आपण ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेले. बरं, बघूया काय काय दिले आपल्याला.
2 वर्षांचे सरळ व्याज आपल्याला दिलेले आहे. किती 2 वर्षांचे सरळ व्याज? सरळ व्याज दिलेले आहे आणि चक्रवाढ व्याज दिलेले आहे. म्हणजे 2 वर्षाचे सरळ व्याज हे आहे 800 आणि ह्याच 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आहे 836. बरोबर आहे. आणि त्याने आपल्याला हे विचारलंय की तर व्याजाचा दर किती. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये परत आपण एक सूत्र वापरणार आहे. काय आपलं सूत्र का वापरलं हे मी समजावून सांगितलं. आधी लक्ष द्या. सूत्र म्हणजे दिलेल्या संख्येची वजाबाकी भागिले सरळ व्याजाची निमपट. निमपट म्हणजे अर्ध. सरळ व्याजाची निमपट गुणिले 100. बघा आता आपल्याला सरळ व्याज मिळताना तर सरळ व्याजाचा अर्थ काय होतो? आपण जेवढी रक्कम आपण गुंतवली होती किंवा इन्व्हेस्ट केली होती त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळत राहतं प्रत्येक वर्षी. त्याला म्हणतात सरळ व्याज. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय? प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या व्याजावर आपल्याला व्याज मिळतं त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज. बरोबर आहे. सरळ व्याजामध्ये व्याजावर व्याज मिळत नाही. सरळ व्याजामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला आपण जी रक्कम गुंतवली गेली, जी रक्कम आपण इन्व्हेस्ट केली होती त्या इन्व्हेस्ट अमाऊंटवरतीच आपल्याला व्याज मिळत राहतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय येणार आहे बघा. सरळ व्याज किती होतं? आपलं 800 होतं आणि चक्रवाढ व्याज किती? 836. म्हणजे व्याजावर मिळालेलं व्याज किती आहे? खरं तर 36 आहे. म्हणून इथे घेतलं दिलेल्या संख्येची वजाबाकी. बरोबर आहे. भागिले सरळ व्याजाची निमपट. निमपट का केली? किती वर्षांसाठी मिळाले? 2 वर्षांसाठी मिळालेले ना. म्हणून आपल्याला काढायचं सरळ व्याज आपल्याला किती वर्षासाठी मिळालं म्हणून निमपट. आलं लक्षात? कारण हे 2 वर्षांचे व्याज आहे आपल्याला 1 वर्षाचं काढायचं. म्हणजे बघा ना दिलेल्या संख्येची वजाबाकी म्हणजे किती? 836 वजा 800 भागिले सरळ व्याजाची निमपट. सरळ व्याज आपल्याला 2 वर्षांसाठी मिळाले 800 आपल्याला काढायचं 1 वर्षाचं म्हणून भागिले 2 गुणिले 100. आता ह्या दोघांचा फरक येतो 36. 800 भागिले 2 किती येतात आपल्याकडे? 400 गुणिले 100. 0 0 0 0 गेले. 36 भागिले 4 येतात 36 भागिले 4. बघा 36च्या भागपाड्यामध्ये 4 × 4 लागला जाते 5 × 4 24 28 28 36. बरोबर आहे. म्हणजे 4 × 4 9 × 36 आलं. म्हणजे किती उत्तर आलं? 9%. बरोबर आहे. आले लक्षात? तेच जर आपल्याला 3 वर्षाचं जर व्याज दिलेलं असेल सरळ व्याज तर इथे येणार आहे भागिले 3. हे लक्षात असू द्या. इथे आपल्याला 2 वर्षाचं व्याज दिलेलं आहे म्हणून आपण काय केलं? ह्याला भागिले 2 केलं. बरोबर आहे. म्हणजे 2 वर्षांचा फरक दिला म्हणून आपल्याला हा सूत्र आलं. पण तेच जर आपल्याला वेगळी पद्धत असेल म्हणजे 3 वर्षाचं दिलं असेल तर आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने उदाहरण सोडवावं लागेल. आले लक्षात? ठीक आहे. ओके. तर हे झालं आपलं 2 वर्षाचं सरळ व्याज, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजे दिलेल्या संख्येची वजाबाकी भागिले सरळ व्याजाची निमपट गुणिले 100. ठीक आहे. बरं पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 11 घ्या लिहून. एक वस्तू 2000 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. एक वस्तू 2000 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. 2800 रुपयाला ती वस्तू विकली. 2800 रुपयाला ती वस्तू विकली तर किती नफा होईल? तर किती नफा होईल? बरोबर आहे. ठीक आहे. आता बघूया आपल्याला काय काय माहिती आपल्याला दिली आहे. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? एक वस्तू जर आपण 2000 रुपयाला विकली तर आपल्याला 20%चा तोटा होतो. बरोबर आहे. म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत ही जर 2000 रुपये असेल तर आपल्याला होणारा तोटा किती आहे? 20%. बरोबर आहे. खरेदी किंमत जी आहे ती आपल्याला माहित नाही. ती क्वेश्चन मार्क समजा. आणि तीच वस्तूची जर विक्री किंमत 2800 रुपये असेल तर नफा किती? हा आपला आहे प्रश्न. बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या. आपण जी वस्तू ज्या
किमतीला खरेदी करतो त्याला म्हणतात खरेदी किंमत. बरोबर आहे. आता इथे एज्युम करूया म्हणजे मानूया की आपण एक वस्तू खरेदी केली होती 100 रुपयाला. किती रुपयाला खरेदी केली समजा, खरेदी किंमत किती झाली 100 रुपये, कारण खरेदी किंमत आपल्याला दिलेली नाही. त्यामुळे तोटा किती झाला आपल्याला शेकडा सांगितला ना म्हणून 100 रुपये घेतली. 20% तोटा येते नाही, टक्के म्हणजे काय शेकडा झाला. बरोबर आहे. मग तोटा किती 20 आहे म्हणजे ती विक्री कितीला असेल 80ला. बरोबर आहे. म्हणजे त्याची जी विक्री किंमत आहे ती किती आहे 80 आहे. मग आपण असं म्हणू शकतो 2000 ही आपली आधी विक्री किंमत होती ती म्हणजे किती होती 80 होती. बरोबर आहे. तर आपल्याला हे शोधायचं आहे की हे जर आपण 2800 रुपयाला विकली तर आपल्याला नफा होईल की तोटा. नफा होणार आहे पण तो किती होणार म्हणजे हे लॉजिक लक्षात आलं, तुमच्या इक्वेशन लक्षात आलं. काय केलं आपण 80 का घेतलं कारण 100 आपण 20 वजा केले. 20 का वजा केले कारण 20%चा तोटा झाला. म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर आपण विकतोय त्याच्यामध्ये तोटा होते 20 रुपयाचा. तोटा हा म्हणून वजा केला म्हणजे 100 वजा 20 किती आलं 80. म्हणजे 2000 हे 80 बरोबर आहे तर 2800 ची किंमत काय असू शकते. कसं करणार आहे तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार कसा करतात असा म्हणजे काय 2800 गुणिले 80 भागिले 2000. शून्य काढून टाकूया. 3 शून्य गेले, बेग गेले, बेगने 4 येते 6 बेग चोक 8 म्हणजे किती आलं 28 गुणिले 4. करूया आपण 28 गुणिले 4 इथे 28 गुणिले 4 केलं तर 8 चोक 32 3 4 4 4 8 8 आणि 3 8 10 11 किती आलं सांगा मला 112 आलं. बरोबर आहे. आपली खरेदी किंमत किती होती 100. खरेदी किंमत किती होती 100 आणि वरती आपल्याला किती रुपये मिळतात 12 रुपये मिळतात. याचा अर्थ शेकडा नफा किती झाला 12%. बरोबर आहे की नाही. म्हणजे बघा इथे लिहू शकतो आपण की जर आपली खरेदी किंमत ही किती होती 100 बरोबर आहे आणि आपली विक्री किंमत किती आहे 112 आहे. म्हणजे 112 वजा 100 12%चा काय झाला आपल्याला नफा झाला. आलं लक्षात. त्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. ठीक आहे. बरं लिहा पुढचं उदाहरण. एका सांकेतिक भाषेत सचिन चांगला आहे हे 123 1 2 3 123 असे लिहितात. सचिन सिनेमा पाहतो हे 167 167 167 167 असे लिहितात. सचिन अभ्यास करतो हे 158 असे लिहितात. 158 158 असे लिहितात. तर 623 म्हणजे काय. तर 623 6 2 3 म्हणजे काय. बरोबर आहे. बरं प्रश्न बघूया. एकदम सोपा प्रश्न. बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बरोबर ना. ठीक आहे. तर त्या बुद्धिमत्तेचा प्रश्न दिलेला आहे गणितामध्ये तरी पण आपण बघूया. एका सांकेतिक भाषेत सचिन चांगला आहे हे लिहिताना काय लिहितात 123. बरोबर आहे. नंतर काय दुसरं वाक्य सचिन सिनेमा पाहतो. सचिन सिनेमा पाहतो हे कसं लिहितात 167 म्हणजे 167. आणि तिसरं वाक्य आहे सचिन अभ्यास करतो. सचिन अभ्यास करतो हे लिहितात 158. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो एक म्हणजे सचिन, चांगला म्हणजे 2 आणि आहे म्हणजे 3. बरोबर आहे. नंतर सचिन सिनेमा पाहतो मतलब 1 म्हणजे सचिन, 6 म्हणजे सिनेमा आणि पाहतोला सांकेतिक अक्षर कोणते आहेत. सांकेतिक संख्या कोणती आहे 7.
नंतर सचिन अभ्यास करतो म्हणजे आता सचिन म्हणजे 1, अभ्यास म्हणजे 5 आणि 8 म्हणजे कमी. आता आपल्याला त्यांनी सांकेतिक शब्द दिलेला आहे. काय सांकेतिक शब्द आहे? 623 म्हणजे काय? तर 623 मधला 6 काय आहे? सिनेमा. लिहून घ्या, सिनेमा. 2 म्हणजे काय शोधा? चांगला. म्हणजे 2 म्हणजे काय झाला? चांगला. आणि 3 म्हणजे काय? आहे. म्हणजे सांकेतिक शब्दाचा अर्थ काय झाला? सिनेमा चांगला आहे. सोपं आहे की नाही? बरोबर आहे. ठीक आहे. आता लिहून घ्या पुढचा प्रश्न. 4 टेबलांची विक्री किंमत 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे. 4 टेबलांची विक्री किंमत 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? काय प्रश्न आहे बघा, परत सांगते. 4 टेबलांची विक्री किंमत ही 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे. म्हणजे आपण 4 टेबल जर विकले तर त्याच किमतीमध्ये आपण 5 टेबल खरेदी करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे 4 टेबलांची विक्री किंमत ही 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? त्याच्यात आपल्याला किती प्रॉफिट झाला, फायदा किती झाला, नफा किती झाला हे त्याने विचारलं. आता ह्याला कसं सॉल्व्ह करणार? आपण समजूया की खरेदी किंमत म्हणजे आहे एक्स. खरेदी किंमत म्हणजे किती आहे आपली? एक्स. खरेदी किंमत घेतली एक्स. जर 5 टेबल खरेदी केले तर 5 टेबलांची खरेदी किंमत इज इक्वल टू 5x. 5 टेबल खरेदी करतोय ना, एका टेबलाची खरेदी किंमत किती आहे? x आहे. 5 टेबलाची किती होणार आहे? 5x होणार. ते जर आपण 4 टेबल खरेदी केले तर 4 टेबलांची खरेदी किंमत म्हणजे 4x. बरोबर आहे. आणि त्यांनी आपल्याला हे सांगितलंय की 4 टेबल विकले तर येणाऱ्या किमतीत 5 टेबल घेऊ शकतो. म्हणजे 1 टेबल आपल्याला फ्री मिळतो. हे त्या लक्षात. बरोबर आहे. म्हणजे आपला नफा काय असू शकतो? आपला नफा म्हणजे 5x वजा 4x म्हणजे 1x आपला नफा. एका टेबलाची किंमत म्हणजे आपला नफा. आता आपल्याला काय करायचंय? शेकडा किती नफा झाला म्हणजे आपल्याला टाकायची टक्केवारी. म्हणून उदाहरण काय आहे? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती होता सांगा बघू? 1x. खरेदी किंमत किती होती? 4x. गुणिले किती येणार आहे? 100. x काढून टाका. x ची गरज नाही आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे 100 भागिले 4. 4 × 4 4 गुणे 8. बरोबर ना. म्हणजे उरले किती? 2. 4 × 20 म्हणजे कितीचा नफा झाला? 25%. आले लक्षात? बरोबर आहे. परत एकदा सांगते. 4 टेबल विकले, त्यातून आलेल्या पैशांमधून आपण 5 टेबल खरेदी केली. म्हणजे आपल्याला नफा किती टेबलाचा झाला? 1 टेबलाचा झाला. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो नफा किती झाला? 1 झाला. पण खरेदी किती टेबल केले होते? 4 टेबल केले होते. म्हणून भागिले 4 आणि आपल्याला टक्केवारी काढायची म्हणून गुणिले 100. म्हणून 1/4 गुणिले 100 मला उत्तर किती येणार आहे? 25%. म्हणजे ह्या व्यवहारामध्ये आपल्याला 25% नफा झाला. बरोबर आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बरेचसे असे काही प्रश्न घेतले होते की जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. ठीक आहे. ह्या प्रश्नांचा व्यवस्थितरित्या अभ्यास केल्यानंतर जर तुला काही डाऊट्स असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकता. कमेंटला मी रिप्लाय देईन. बरोबर आहे. जर आजचं आपलं हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.